कुठल्या एका कमिटीमध्ये आपत्ती व्यवस्थापन त्याच्यामध्ये आणि एकनाथ शिंदे साहेब नाहीत. जरा ऑर्डर जाऊन बघा, त्याच्यात मुख्यमंत्री आहे, दोन्ही उपमुख्यमंत्री आहे. सरा कळ काढा. सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. काही काळजी करू नका. सगळं आम्ही एकोप्यानी सगळं त्या ठिकाणी राज्याचं भलं कसं होईल याचबद्दलचा आमचा कटाक्षाने प्रयत्न आहे. सोयाबीन खरेदीचा मुद्दा आहे. नाही, मला तर काही उदय सामंत मला आज कॅबिनेटला भेटले होते, परंतु मला काही तसं ते बोललेलं सरकारी केंद्र कुठं दुर्लक्षित आहे. कर्नाटकमध्ये दुर्लक्षित आहे, छप्परी नाहीये असं महाराष्ट्र. ऐका ना, आज देशाला स्वातंत्र्य मिळून किती वर्ष झाली? तुम्ही ना असं भिंग घेता, कुठं काय दिसतं. आता ते लक्षात आणून दिलं तर आम्ही जरूर चर्चा करू ना. त्याच्या संदर्भामध्ये सगळ्या महापुरुषांच्या बद्दल या सरकारला आदर आहे. मान सन्मान हा ठेवलाच गेला पाहिजे आणि त्या प्रकारे तुम्ही आता ही बातमी सांगितलेली आहे. महाराष्ट्रामध्ये जे काही महापुरुष होऊन गेले त्यांच्या सगळ्यांच्या समाधीच्या बाबतीमध्ये आपलं लक्ष आहे. आपण बजेटमध्ये तरतूद करतो, आपण नाविन्यपूर्ण मधनं तिथं पैसे खर्च करायला सांगतो. परंतु ही बाब हे माझा स्टाफ आहे ना, त्यांनी उद्याच्याला मला आठवण करावी तर ते त्या पद्धतीनं माहिती घेतली जाईल. आम्ही त्यांना विनंती करू की बाबा हे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील होते आणि त्यांची समाधी चांगलं असणं हे गरजेचं आहे आणि आम्हाला त्याच्याबद्दलचा काय खर्च करायचा तो आम्ही करू आणि त्याला कर्नाटक सरकारची मात्र मान्यता लागेल ती आम्ही घेऊ. सोयाबीन हे गेल्या महिन्यात बंद होणार होतं. कुठल्या एका कमिटीमध्ये आपत्ती व्यवस्थापन त्याच्यामध्ये आणि एकनाथ शिंदे साहेब नाहीत. जरा ऑर्डर जाऊन बघा, त्याच्यात मुख्यमंत्री आहे, दोन्ही उपमुख्यमंत्री आहे. सरा कळ काढा. सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. काही काळजी करू नका. सगळं आम्ही एकोप्यानी सगळं त्या ठिकाणी राज्याचं भलं कसं होईल याचबद्दलचा आमचा कटाक्षाने प्रयत्न आहे. सोयाबीन खरेदीचा मुद्दा आहे. नाही, मला तर काही उदय सामंत मला आज कॅबिनेटला भेटले होते, परंतु मला काही तसं ते बोललेलं. सरकारी केंद्र कुठं दुर्लक्षित आहे. कर्नाटकमध्ये दुर्लक्षित आहे, छप्परी नाहीये असं महाराष्ट्र. ऐका ना, आज देशाला स्वातंत्र्य मिळून किती वर्ष झाली? तुम्ही ना असं भिंग घेता, कुठं काय दिसतं. आता ते लक्षात आणून दिलं तर आम्ही जरूर चर्चा करू ना. त्याच्या संदर्भामध्ये सगळ्या महापुरुषांच्या बद्दल या सरकारला आदर आहे. मान सन्मान हा ठेवलाच गेला पाहिजे आणि त्या प्रकारे तुम्ही आता ही बातमी सांगितलेली आहे. महाराष्ट्रामध्ये जे काही महापुरुष होऊन गेले त्यांच्या सगळ्यांच्या समाधीच्या बाबतीमध्ये आपलं लक्ष आहे. आपण बजेटमध्ये तरतूद करतो, आपण नाविन्यपूर्ण मधनं तिथं पैसे खर्च करायला सांगतो. परंतु ही बाब हे माझा स्टाफ आहे ना, त्यांनी उद्याच्याला मला आठवण करावी तर ते त्या पद्धतीनं माहिती घेतली जाईल. आम्ही त्यांना विनंती करू की बाबा हे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील होते आणि त्यांची समाधी चांगलं असणं हे गरजेचं आहे आणि आम्हाला त्याच्याबद्दलचा काय खर्च करायचा तो आम्ही करू आणि त्याला कर्नाटक सरकारची मात्र मान्यता लागेल ती आम्ही घेऊ. सोयाबीन हे गेल्या महिन्यात बंद होणार होतं.